नमस्कार. स्मिताज क्लाउड किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे. मोड आलेल्या कडधान्यांमध्ये बरेचसे जीवनसत्व असतात, पण बऱ्याच वेळा आपण ओव्हरकुक करून ते वाया घालवतो. मोड आलेले मूग तर अगदी कच्चे खाल्ले तरी त्यापासून आपल्या शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्व मिळतात. त्यामुळेच आज आपण मोड आलेल्या मुगाची टिफिनसाठी सुकी भाजी अगदी योग्य पद्धतीने कशी बनवायची ते शिकणार आहोत. भाजी बनवण्यासाठी मूग 5 ते 6 तास पाण्यात भिजवून रात्री कॉटनच्या कापडात मी बांधून ठेवले होते. तसे गाळणीत देखील याला मोड येतात, पण जरा थंड वातावरण असल्यामुळे कापडात बांधले की छान मोड येतात. असे छान मोड आलेले मूग न धुता वापरले तरी चालतील किंवा फक्त एकदाच पाण्यातून हलक्या हाताने काढून घ्यावेत. गॅसवर कढई किंवा पॅन ठेवा. त्यात अगदी थोडंसंच तेल टाका. तेल तापलं की अर्धा छोटा चमचा मोहरी, अर्धा छोटा चमचा जिरं, अगदी थोडेसे मेथीचे दाणे टाका. या दिवसात मेथीचा वापर फोडणीसाठी नक्कीच करावा. 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाका. लसूण जरा परतून घ्या आणि मग एक बारीक कट केलेला कांदा टाका. कांदा फक्त 2 मिनिटे परतवून घ्या. आणि मग कढीपत्ता टाका. कढीपत्ता आधी देखील टाकू शकतात, पण नंतर टाकल्यामुळे त्याचा हिरवा रंग छान टिकून राहतो. 1 चमचा धनेपूड टाका. 1 तमालपत्र घाला. भाजीला खूप छान सुगंध आणि चव येईल. चवीपुरतं मीठ टाका. मिठामुळे कांदा लवकर परतवून होईल. कांदा छान परतवून झाला की 2 चिमूट हिंग घाला. थोडे हिरवे मटार घाला आणि मोड आलेले मूग घाला. आता मात्र गॅसची फ्लेम अगदी लो करून घ्या. मूग देखील तेलात परतवून घ्या. आता पॅनवर झाकण ठेवा आणि त्यात थोडं पाणी घाला, म्हणजे भाजी अजिबात चटकणार नाही. तसेच अशा पद्धतीने भाजी शिजवली तर तिची चव देखील अप्रतिम लागते. लो फ्लेमवर 5 ते 6 मिनिटं भाजी शिजू द्या. साधारण 6 मिनिटांनंतर झाकण काढून घ्या. भाजी जरा चाळून घ्या. झाकणात अशा पद्धतीने पाणी ठेवलं की भाजी अजिबात चटकत नाही आणि विशेष म्हणजे मऊ शिजते. आता यात अर्धा टोमॅटो कापून टाका. थोडीशी हळद टाका. 1 छोटा चमचा लाल तिखट टाका किंवा आवडीनुसार तुम्ही टाकू शकतात. 1 चमचा गोडा मसाला घाला किंवा तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर अगदी थोडासा गरम मसाला घाला. भाजीला खूप छान चव येईल आणि परतवून घ्या. गॅसची फ्लेम मात्र लोच ठेवायची आहे. टोमॅटो नंतर घातल्यामुळे भाजीला अजिबात आंबटपणा येत नाही. तसेच टोमॅटो देखील भाजीत छान लालसरच दिसतो. आता परत पाणी असलेलं झाकण ठेवून भाजी साधारण 3 मिनिटं लो फ्लेमवर शिजवून घ्या. साधारण 3 मिनिटांनंतर झाकण काढा. भाजीचा खूपच छान सुगंध येईल. तसेच भाजी अगदी परफेक्ट शिजेल. अजिबात ओव्हरकुक वगैरे होणार नाही आणि मोड देखील तुम्हाला अगदी स्पष्ट भाजीत दिसतील. गॅस बंद करून वरून मस्त कोथिंबीर टाका. अशा पद्धतीने इतर मोड आलेल्या कडधान्यांच्या भाज्या देखील तुम्ही करू शकतात. ही भाजी टिफिनसाठी खूप छान ऑप्शन आहे किंवा गरम गरम वरण भातासोबत देखील खूपच अप्रतिम लागते. किंवा यात जरा तिखट आणि गोडा मसाला कमी घातला तर नाश्त्यासाठी देखील अतिशय उत्तम उसळ तयार होते. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर स्मिताज क्लाउड किचनला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तब्येतीची काळजी घेऊन मस्त खात रहा.